माहितीये, बाबांनी कुणाला तरी मारले। तुला ऐकायचं मला याचा राग काय येतो? जाणून घ्यायचंय तर ऐक। अरे हा कसला आला युद्ध कैदी? हा एक खुनी आहे, एका खुनाची शिक्षा भोगणारा एक कैदी आहे। नारायणच्या हातून गुन्हा घडला, माझा भाऊ रंगराव मारला गेला। नाही, हे शक्य नाही, हे शक्य नाही। शेखर, शेखर काय होतं तुला? शक्य नाही, असं काय करतोयस? हे शक्य नाही। शेखर शांत हो आधी। शेखर, शेखर काय होतं तुला? शेखर, शेखर काय होतं तुला? काय असं करतोय? काय झालं? निशा, मला सहन होत नाही ग, मला सहन होत नाही। निशा नाही सहन होत ग मला। इतकी वर्ष मी मनावरती ताण घेऊन जगत आलोय। तो खून, ते घर जळणं, अंधुक आठवणी सतत माझ्या डोळ्यासमोर नाचतायत। आणि इकडे इकडे कोणी काय बोलतं तर कोणी काय। खऱ्याखोट्याची सरमिसळ झाली आहे निशा। या सगळ्याचा विचार करून करून ना खूप थकलोय मी, खूप थकलोय निशा, खूप थकलोय। मेंदू फुटून बाहेर येईल की काय असंच वाटायला लागलंय ग। निशा प्लीज प्लीज मला वाचव, प्लीज प्लीज निशा, प्लीज मला वाचव ग, प्लीज। मला नाही जाणून मी मरीन निशा, प्लीज 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 मला वाचव निशा, प्लीज प्लीज मला वाचव, प्लीज शेखर प्लीज शांत हो। प्लीज निशा। काही नाही होणार। बरं वाटतंय आता? हं? शेखर अरे किती त्रास करून घेशील? माझं सगळं जगच उद्ध्वस्त झालंय निशा। मला अभिमान होता माझ्या आईचा। माझ्यासाठी माझ्या आईपेक्षा या जगात मोठं काहीच नव्हतं। हे खरंच हादरलोय, खरंच हादरून गेलोय। अरे इथे आई एक बोलते, तिथे तुझे बाबा एक बोलतायत। नक्की कोणाचा विचार करायचा आपण? शेखर एक सांगू, या क्षणी ना तू कुठलाच विचार करू नकोस। मला कळतंय तुला खूप त्रास होतोय, पण नको त्रास करून घेऊस। या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये? आपण आहोत एकमेकांसाठी। आपण आपल्याच जगात रमून जाऊया। नकोयत हे माणसं, नकोयत हे सगळे विषय। फक्त तू आणि मी, कळलं? हे आता एक छानसं स्माइल दे बघू। आपण बाहेर जेवायला जाऊया, म्हणजे तुझा मूडही चांगला होईल। अरे चल, उशीर होईल आपल्याला, चल लवकर। ऑर्डर करायचे? काय पण झालं? चिकन प्लॅटर आणखीन चले तुझ्या मालकाला बोला, चल समीर। काय मस्त चाललंय रेस्टॉरंट? हो। अरे वा, ग्लास पण चांगला आहे।
तुझ्या मालकाला सांगायचं भाईंचे 5 लाख रुपये परत द्यायला, नाहीतर हे रेस्टॉरंट परत या जागेवर दिसणार नाही, लक्षात ठेव. चल फोन कर. फोन कर. हॅलो. हा, भाईचा माणूस बोलतोय. भाईंचे 5 लाख रुपये कधी देत आहे? काय भाऊ, 5 लाख रुपयांसाठी एवढा मोठा सीन क्रिएट करणार काय? शेवटची वॉर्निंग देतोय, लक्षात ठेवा. फोन ठेव. फोन ठेव. आई. हा आई, बोल. निशा, अगं तुझे बाबा म्हणतायत की तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी जेवायला यावं. जेवायला? नाही आई, बहुतेक नाही जमणार. नाही, आपण जाऊया. आई, बाकीच्यांचं काही माहित नाही, पण मी आणि शेखर नक्की येऊ. ठीक आहे. ओके, बाय. अहो, ते येत आहेत. म्हणजे शेखर आणि निशा तरी नक्की येत आहेत, बाकी घरच्यांचं काही माहित नाही. मुख्य म्हणजे जावं येत आहेत, बाकीचे येतीलच की सगळे. अरे, एवढे सगळे टेन्शन मध्ये का आहात? काही प्रॉब्लेम झालाय का? जाऊ दे, तुमचं टेन्शन मी दूर करतो. समीर, रात्रभर कुठे होतास तू? पुन्हा काही वेडवाकडं केलंयस? अगं आई, मी काहीही केलं तरी तुला ते चुकीचंच वाटतं ना. जाऊ दे. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय बघ. मला सांग, हे पैसे कुठून आणलेस तू? काही तुला काय करायचंय? संपदा, संपदा, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. संपदा, बघ ना. आई, आई. समीर, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. हे सगळं कुठून आणलंस तू? अगं आई, ही माझ्या मेहनतीची कमाई आहे ग. गुंडगिरीला मेहनत म्हणायला लागलायस तू. अरे, पूर्वी चोरून चोरून करत होतास, आता तर उघड उघड गुंड झालायस तू. शेखरने पाहिलंय तुला. अरे, त्या निरागस माणसानं गुरासारखं मारत होतास तू. हप्ता वसुलीची कामं करायला लागलायस. अरे, लाज नाही वाटली तुला? कशी वाटणार लाज? घरात कुणी त्याला कधी शिस्त लावलीये? कधी चुकला की तेवढ्या पुरतं मारायचं आणि पुन्हा गोड गोड बोलून त्याला डोक्यावर बसवायचं. माराचे जे वळ असतात ते अंगावर राहिले ना तरच शिस्त लागते.
तुम्ही तर वळ पुसलेतच, उलट डबल लाड केलेत. शेखरने या घरासाठी राब राब राबायचं, स्वतःची हौस मौज नाही करायची. संपदानेही मन मारून जगायचं. आणि यांनी उन्हाडक्या करत फुकटचं गिळायचं. घरातल्या सगळ्यांनी शिस्त पाळायची, सकाळी उठायचं, कामावर जायचं. आणि यांनी दिवसभर आला तरी अंथरुणात पडून राहायचं. आणि रात्री घरी यायचं तर पत्ताच विचारू नका. ज्या दिवशी हा पहिल्यांदा असा वागला ना, तेव्हाच मुस्काट फोडून उपाशी ठेवलं असतं ना, तरच लगाम बसला असता. आणि हे सगळं होतंय ना, ते फक्त अतिलाडामुळे होतंय. आईचा कान चावणाऱ्या चोराची गोष्ट माहीतच असेल ना, त्यातलाच प्रकार आहे हा. चूक ही चोराची कधीच नसते. चूक असते ना, ती त्याला लहानपणापासून पाठीशी घालणाऱ्या आईचीच. आमच्या आईने आमच्यासाठी काय काय केलं हे तुला कसं कळणार? आणि तू कोण आहेस आईला उपदेश देणारी? काल परवा आलेली मुलगी ज्या घराची मालकीण होण्याचं स्वप्न बघत असेल ना, ते मी सहन करणार नाही, लक्षात ठेव. हे बघे, मी आणि आईनी एकमेकांशी कसं वागायचं ना, ते आमचं आम्ही बघून घेऊ. बाहेरच्यानी त्यात मध्ये पडायची गरज नाहीये. निशा थांब. आई प्लीज प्लीज मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. मी परकी आहे हे तुमच्या लाडक्या मुलाने बोलून दाखवलंच आहे. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. आई आई शेखरसाठी मी माझं सगळं सोडून आले. माझं घरदार, पैसे, माझे आई बाबा सुद्धा. या घरासाठी मी सगळं केलं. लादी पुसण्यापासून पाणी भरण्यापर्यंत सगळं सगळं केलं. प्रत्येक बाबतीत ऍडजस्ट केलं. पण त्या बदल्यात मला काय मिळालं? तर मी परकी, बाहेरची. अगं भावनेच्या भरात बोलून गेला असेल तो. त्याच्या मनात असं काही नाहीये. हेच म्हणत होते मी. इतकं सगळं होऊनही तुम्ही त्याच्या बाबतीत मौज आहात, त्याचीच बाजू घेतात. हो, कशी अक्कल येणार त्याला? कसा सुधारणार तो? तो मला परकी म्हणतो आणि तुम्ही. समीर, आधी निशाची माफी माग. वाद नकोय मला. पुन्हा तेच. आई, अहो माफी मागून काही होणार नाहीये. आज तो माफी मागेल आणि उद्या पुन्हा तो तेच करेल. रोज पोलीस, रोज ती मारामारी. शी, लाज वाटते या सगळ्याची. आणि इतकं सगळं होऊनही तो गुंडगिरीचे पैसे उघडपणे घरात आणतो का? कारण आपण त्याला आणू देतो. त्याच्या या चुकांना जर शिक्षा व्हायला हवी असेल ना, तर त्याला घरातनं बाहेर काढावंच लागेल. आणि तरच तो ताळ्यावर येईल.
आणि ते तुम्हाला जमणार नाही, नक्कीच नाही. सो मीच या घरातून बाहेर जाते आणि हाच एक शेवटचा उपाय राहिलाय. आणि तसंही या बेशिस्त वातावरणात मी राहणं शक्यच नाहीये आणि मी ऍडजस्ट केलं नाही असं मला कुणीच म्हणू शकत नाही. चल शेखर. शेखर, दिस बदलून जाती प्रिल भरारी मारती उरशील एकटीच जशी भेगाळली माती अशी एकलेपणाची पुन्हा फिरून दुखाणी एका मंगळसूत्रात गुंतुनी बाईपणाची कहाणी.